आपण पाहताय मायमाऊली न्यूज चॅनल। पाहूया महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी। नांदेड जिल्ह्यातील अटकळी तालुका बिलोली जिल्हा परिषद गट हा ओबीसी महिला प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आला आहे। दरम्यान यामुळे पूर्वाश्रमीचे धडाडीचे पत्रकार तथा माजी जिल्हा परिषद सदस्य व भारतीय जनता पार्टीचे नांदेड जिल्हा सरचिटणीस माननीय माणिकराव लोगावे यांच्या सौभाग्यवती तथा नायगावच्या माजी पंचायत समिती सभापती सौ उर्मिलाताई लोगावे यांनी त्यांच्या राजकीय वाटचालीमध्ये ओबीसी व बहुजन समाजातील बांधवांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबविल्या आहेत। या अनुषंगाने त्यांना अटकळी जिल्हा परिषद गटातील मतदारांचा वाढता प्रतिसाद मिळताना दिसत आहे। अटकळी जिल्हा परिषद गटात उर्मिलाताई माणिकराव लोगावे यांच्या गावभेटींच्या दौऱ्याला मतदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून स्थानिक पातळीवर त्यांची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे। उर्मिलाताई लोगावे यांनी पंचायत समिती सभापती पदावर केलेल्या कार्यकाळातील उल्लेखनीय विकास कामामुळे त्यांच्याबद्दल नागरिकांमध्ये विश्वास निर्माण झाला आहे। दरम्यान यामुळे अटकळी जिल्हा परिषद गटातील मतदारांनी विविध बैठकीमधून व संवादांमधून त्यांना आपला हक्काचा उमेदवार म्हणून पसंती दर्शविली आहे। त्यांच्या अटकळी जिल्हा परिषद गटातील दौऱ्यादरम्यान महिलापासून ते युवकापर्यंत, शेतकऱ्यापासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वच घटकांनी त्यांचे स्वागत करत आपल्या समस्या मांडल्या आहेत। उर्मिलाताईंनी तत्परतेने त्या ऐकून घेऊन विकास कामांना प्राधान्य देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे। स्थानिक राजकीय वातावरणात या सकारात्मक प्रतिसादामुळे भारतीय जनता पक्षाकडून त्यांच्या उमेदवारीला अधिक बळ मिळत असून आगामी निवडणुकीत उर्मिलाताई लोगावे मजबूत स्पर्धक ठरणार अशी चर्चा मतदारसंघात सुरू असल्याचे आमच्या प्रतिनिधीने कळविले आहे। मायमाऊली न्यूज चॅनलसाठी शिवदर्शन स्वामी, जिल्हा प्रतिनिधी, नांदेड।